पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. अरे वेड्या सोन चाफ्या काय रे तुझा बहर, नाही पाहिलीस माझी चाफे कळी सोने गौर. SRPF दौंड पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आणि लक्षात घ्या, एक हे प्रियकर आहे, हा प्रियकर आहे, आणि उदाहरणार्थ हे सोनचाफ्याचं झाड आहे, आणि हा प्रियकर याला काय म्हणायला बघा. सोनचाफ्या जास्त तू शहाणपणा लय फुलू नको, तू माझी प्रियसी बघितली नाहीस, तू जर माझी प्रियसी जर पाहिलीस तर तुझा हे बहर आहे ना एका मिनिटात नष्ट होईल, तुझा अहंकार नष्ट होईल, असा हे संपलेला प्रियकर म्हणायला. आता हे प्रियकर याला म्हणायला सोनचाफ्याला तू लय फुलू नको, हे का सजीव आहे का, निर्जीव आहे. मग चाफा म्हणला तू काय कर, गोळ्या घे, गोळ्या खाऊन ये, नंतर मला बोल. बोलन का ते नाही. पण मित्रांनो, चाफा हा निर्जीव आहे, सोनचाफा, पण ही आरोप कोणासारखा करायला बघा, जुनं सजीवाला बोलायला. आणि मग मित्रांनो काय, निर्जीव वस्तूवर आरोप सजीवाचा करायचा. अलंकार एकच होते, कोणता, चेतना गुणोक्ती अलंकार. निर्जीव वस्तूवर जेव्हा सजीवाचा आरोप होते तेव्हा एकच अलंकार होते, कोणता, चेतना गुणोक्ती अलंकार. बघा ना, साऊंड चांगला म्हणायला, चाफ्या सोनचाफ्या तुला माहित नाही, माझी प्रेयसी जर तू पाहिलीस ना, तुझा पूर्ण जो बहर आहे ना तो नष्ट होईल, माझी प्रेयसी एवढी सुंदर आहे, त्याला असं म्हणायचंय. पण मित्रांनो, हे काय सजीव आहे का, नाही, निर्जीव आहे. आणि मग निर्जीव वस्तू सजीव आहे असा आरोप जिथे होतो तिथे एकच अलंकार होते, चेतना गुणोक्ती अलंकार. आणि प्रियकर वेडे असतात मग, कारण त्याला याच्या पुढे काही दिसत नाही, त्याला राग आला कारण तू एवढा बहरू नको असं त्याला म्हणायचं होतं. पण निर्जीव वस्तू निर्जीव, आरोप सजीवाचा, अलंकार एकच, कोणता, चेतना गुणोक्ती अलंकार.